सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 31 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अमितनं मुग्धाला खूप मोठं सरप्राईज दिलं आणि आज दोघांची सुद्धा एंगेजमेंट होती. आणि तर ते दोघेसुद्धा एकमेकांना रिंग घालणार इतक्यात तिथे रश्मिका आली आणि म्हणाली, थांबा. तसं सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं आणि ही इथे काय करते असं म्हणून ऋतू आणि श्रीसुद्धा चकित झाले. कृष्णा मात्र नशेमध्ये तिथंच टेबलवर बसला होता आणि रश्मिका पुढे आली आणि ऋतू तिला म्हणाली, काय झालं, तू इथे कशी काय? तू कृष्णाची फ्रेंड आहेस ना, मग आता तुझं इथे काय काम आहे? आणि रश्मिका म्हणाली, माझं तुमच्याकडे काम नाहीच, मी तर मुग्धाला सरप्राईज द्यायला आले आहे. आणि मुग्धा काहीच न कळून म्हणाली, सरप्राईज? आणि मला कसलं? रश्मिका सरळ अमितकडे गेली आणि म्हणाली, तू हिच्याशी खरंच एंगेजमेंट करणार आहेस का? आणि अमित म्हणाला, हो का, तुला डाऊट आहे का? रश्मिका म्हणाली, मला डाऊट नाही, पण तुला काही डाऊट येतोय की नाही मुग्धाचा? अमित म्हणाला, मुग्धाचा डाऊट मला यायला हवा आहे का? आणि तो कशाबद्दल? तुला नक्की काय म्हणायचं आहे? आणि रश्मिका म्हणाली, जिच्यासोबत तू एंगेजमेंट करतोस आणि इतका खुश आहेस ती तुला फसवत आहे असा मला डाऊट येत आहे. आणि तुला येत नाही का? मुग्धाला आता राग आला. तिनं रश्मिकाला स्वतःच्या बाजूला बोलवलं आणि तिला रागात बघत म्हणाली, तू इथे का आलीस? आणि रश्मिकासुद्धा तिच्याकडे रागात बघत म्हणाली, अशी काय बघतेस? आता तू माझ्यावर हात नाही उचलू शकत. आणि ती अमितकडे बघून म्हणाली, ही मुलगी तुला फसवते. अरे, ही किती जगेन आणि किती मरेल हे सुद्धा हिला माहीत नाही. हिचं आयुष्य खूप लहान आहे. जन्मतः हिच्या हृदयाला होल आहे आणि तरीही तू तिच्यासोबत एंगेजमेंट करतोस का? आणि आता हे सगळं तिथं असलेल्या सगळ्या लोकांनी ऐकलं आणि आपापसात कुजबूज करायला लागलं. आणि हे ऐकून मात्र मुग्धा, ऋतू यांना धक्काच बसला. आणि हे सगळं हिला कसं माहीत हे त्यांना कळत नव्हतं. आणि सगळ्यांनाच गप्प झालेलं बघून रश्मिकाला चेव चढला आणि ती अमितला म्हणाली, काय झालं, तुला धक्का बसला ना हे ऐकून? पण हे खरं आहे. तू अशा मुलीसोबत लग्न करून तुझं आयुष्य का बर्बाद करतोस? दुसरी कोणतीही चांगली मुलगी शोध आणि लग्न कर. आणि आता अमित तिच्यासमोर हाताची घडी घालून उभा राहिला आणि तिला म्हणाला, बाय द वे, तुझ्या सल्ल्यासाठी खूप खूप थँक्यू. पण तुला माझी इतकी काळजी वाटते हे मी विचारू शकतो का? की का तुला माझी इतकी काळजी वाटते? तुझी आणि माझी ओळखसुद्धा नाही तरीही तू माझी हेल्प करण्यासाठी इथे आलीस का? आणि रश्मिका म्हणाली, तुझी आणि माझी ओळख नसली तरी मुग्धा आणि मी चांगलंच एकमेकांना ओळखतो, हो ना मुग्धा? आणि तिचा माझ्यावर एक फेवर होता. दहीहंडी दिवशीचा तोच मी तिलाच व्याजासहित परत करायला आले आहे. नक्कीच तिने तुला काहीही सांगितलं नसेल आणि फसवून तुझ्याशी लग्न करते म्हणून म्हटलं तुझी हेल्प करावी. आणि आता हे ऐकलं कान्हाला खूप राग येत होता रश्मिकाचा. आणि सई हिला जशी वागते ना हिच्यासोबत तेच बरोबर आहे असं कान्हाला वाटलं. हे सगळं ऐकून त्यालासुद्धा वाईट वाटत होतं, कारण त्याला सुरुवातीपासूनच हे सगळं माहीत नव्हतं आणि आत्ता पहिल्यांदा कळत होतं. आणि मुग्धाचा पडलेला चेहरा बघून त्याला वाईट वाटत होतं. आणि अमित म्हणाला रश्मिकाला, वाव, नाईस, ऑसम, तुझ्या मनात माझ्याबद्दल किती कन्सल्टन्सी आहे हे बघून मला खूप छान वाटतंय खरंच. आणि आता तू आलीच आहेस तर नो प्रॉब्लेम, आमच्या एंगेजमेंटचं जेवण कर आणि निघून जा, फालतूची बडबड करू नकोस. हे सगळं मला ऑलरेडी माहीत आहे आणि तरीसुद्धा मला मुग्धाशीच लग्न करायचं आहे. आणि रश्मिका म्हणाली, आर यू मॅड? अरे तुला वेड लागला आहे का? तुझं आयुष्य का बर्बाद करतोस? आणि अमित म्हणाला, माझं आयुष्य बर्बाद तेव्हा होईल जेव्हा मुग्धा माझ्या आयुष्यात नसेल. आणि आता तर ती माझ्या आयुष्यात येणार आहे.
आज आमची एंगेजमेंट होणार आहे आणि मी सुखी होणार आहे. मुग्धा आता हे ऐकत होती आणि तिला तर अमित तिच्यावर इतकं प्रेम कधीपासून करतोय हेही माहीत नव्हतं आणि खूपच भावूक झाली होती ती. आणि अमित रश्मिकाला म्हणाला, तू थोडीशी बाजूला होतेस का? असं म्हणून तो पुन्हा मुग्धाच्या हातात रिंग घालायला लागला. तसं रश्मिका म्हणाली, अरे पण ती कधीच आई नाही होऊ शकत आणि तूही बाप नाही होणार. मग आताही तुला लग्न करायचं आहे का तिच्यासोबत? आणि आता हे ऐकलं तसं मुग्धाला धक्का बसला, कारण तिला हे सगळं माहीत नव्हतं. तिच्या हेल्थ प्रॉब्लेमविषयी अर्धसत्य फक्त तिला माहीत होतं, पण ती आई होऊ शकणार नाही हे माहीत नव्हतं. आणि मुग्धा रडायला लागली. तिथंच खाली बसली. श्री आणि ऋतूला मात्र कळत नव्हतं की इतकं सगळं या मुलीला माहीत तरी कसं. ऋतू आता चिडली आणि तिनं समोर येऊन रश्मिकाच्या कानाखालीच दिली आणि म्हणाली, कोण आहेस ग तू? कुठून आलीस? आणि तुला इतकी कशी माहिती आहे? आणि तुझा काय संबंध आहे या सगळ्यांशी? बोल. आणि रश्मिका म्हणाली, माझा काय संबंध आहे काय नाही हे आत्ताच नाही तुम्हाला कळणार, योग्य वेळ आल्यावर नक्कीच कळेल. अशी रश्मिका फार कॉन्फिडन्समध्ये म्हणाली आणि सगळ्यांनाच कळत नव्हतं की ही इतकी कॉन्फिडन्सनं कशी बोलते मुलगी आणि कुणाच्या जीवावर बोलते. पण आता रश्मिका, कृष्णानं तिला बॉन्डवर लिहून दिले, त्यामुळे या घराची सून होणार होती आणि त्याच आधारावर खूप कॉन्फिडन्सनं ती बोलत होती. ऋतू आणि श्री, तिची इच्छा असो किंवा नसो, यांची सून होणारच होती ती. मुग्धा आता रडायला लागली होती. रश्मिका अमितला म्हणाली, आता काय करशील बोल? आताही म्हणशील का की तू तिच्यासोबत लग्न करणार आहेस? आताही म्हणशील का की तू तिच्यावर प्रेम करतोस? अरे जी आयुष्यभर आई होणार नाही अशा मुलीशी लग्न करून तू तुझं आयुष्य बर्बाद करतोस का? जरा विचार कर. श्री आता पुढे आला आणि रश्मिकाला म्हणाला, ए मुली, आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करण्याची तुला काय गरज आहे ग? रागाच्या भरात मी काहीतरी वेडं वाकडं करेन, त्याआधी तू इथून निघ. आणि रश्मिका म्हणाली, जाणारच आहे, माझं काम तर झालं, असं म्हणून ती निघून गेली. थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही. नील आणि अमिषाला सुद्धा हे ऐकून धक्का तर बसलाच होता, पण वाईटही वाटलं होतं. अमितने आता मुग्धाकडे बघितलं आणि त्यानं तिला उठवली आणि पुन्हा हातात अंगठी घेऊन मुग्धाला म्हणाला, मुग्धा रडू नकोस, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मला मूल नसलं तरी चालेल, कुणी काहीही म्हणू दे, मला फरक पडत नाही. पण आता मुग्धा म्हणाली, नाही अमित, मला नाही तुझ्याशी एंगेजमेंट करायची. रश्मिका बरोबर बोलली आहे. तू तयार असशील माझ्याशी लग्न करायला, पण मला काय अधिकार आहे तुझं आयुष्य खराब करण्याचं? अमित, तू खूप चांगला मुलगा आहेस, एखादी दुसरी मुलगी बघ आणि लग्न कर. मी तुझ्यासाठी योग्य नाही असं म्हणून मुग्धा तिथून निघाली. इतक्यात अमितने तिचा हात पकडला आणि म्हणाला, मुग्धा प्लीज. अगं, का त्या मुलीचं ऐकतेस तू? ती तुझा बदला घेते. आणि मुग्धा म्हणाली, पण ते खरं आहे. आई बाबा, मला सांगा, हे खरं आहे ना की मी माझ्या हेल्थ प्रॉब्लेममुळे आई नाही बनू शकत? श्री आता गप्प होता, कारण ते खरं होतं. ऋतू म्हणाली, मुग्धा बाळा ऐक ना. आणि मुग्धा म्हणाली, म्हणजे हे खरं आहे. आणि अमित, मी माझ्यामुळे तुझा वडील होण्याचा हक्क हिरावून नाही घेऊ शकत. मला विसरून जा, असं म्हणून मुग्धा तिथून निघून गेली. आणि आता सगळंच जिथल्या तिथं राहिलं आणि सगळे आपल्या आपल्या घरी गेले. ऋतू आणि श्रीला तर आभाळ कोसळल्यासारखंच झालं आणि खरंच ही गुड न्यूज स्वप्नासारखीच होती. जाग आली आणि स्वप्न तुटल्यासारखं त्यांचं ती मुग्धाच्या एंगेजमेंट आणि सुखी संसाराचं स्वप्न तुटलं होतं. मुग्धा घरी जाऊन तिच्या रूममध्ये रडत बसली. ऋतू आणि श्रीसुद्धा गप्प होते. कानाला सुद्धा फार वाईट वाटत होतं.
त्यानं वंदनाला सगळं सांगितलं आणि म्हणाला, आई, सई ना त्या मुलीला बोलते ना तेच बरोबर आहे. मलासुद्धा तिचा खूप राग आला होता गं, पण मुग्धा ताईला किती वाईट वाटलं असेल. आणि वंदना म्हणाली, कान्हा, सगळे नशिबाचे खेळ आहेत. मुग्धाच्या आयुष्यात अमितसारखा चांगला मुलगा येणार होता, पण संकटही येतच असतात आयुष्यात आणि त्यामुळेच तर माणूस कणखर बनतो आणि नातं आणखीन घट्ट बनत जातं. अमितच्या मनात जर मुग्धा असेल ना तर नक्की त्या दोघांचं लग्न होईल. तो मुग्धाची समजूत घालेलच. आणि आता इकडे अमित मुग्धाला सतत फोन करत होता, पण मुग्धा त्या फोनकडे बघायची आणि नुसती रडायची आणि मला विसरून जा अमित असं म्हणायची. नील, अमिषा आता नक्की काय बोलावं हे कळत नव्हतं त्यांना आणि त्यांनाही एक क्षण असंच वाटलं की जर मुग्धा आई होणार नसेल तर लग्न करून काय फायदा, आपला घराण्याला वारस हवा ना. आणि ते अमितला असं म्हणाले सुद्धा. पण अमित म्हणाला, डॅड, मम्मा, मी माझ्या डिसिजनवर कन्फर्म आहे. जर मी माझ्या आयुष्यात मुग्धाला थोड्या काळासाठी आहे असं गृहीत धरून तिच्यावर प्रेम करून तिच्याशी लग्न करतोय, तर मी मुलाची अपेक्षा का करावी तिच्याकडून. मी या सगळ्याचा विचार केला आहे आणि मी हे लग्न माझ्यासाठी करतच नाही. मम्मा, मला मुग्धाच्या आयुष्यात आनंद आणायचा आहे म्हणून मी लग्न करतोय. माझ्यासाठी लग्न करायचं म्हटलं तर मला कुठलीही मुलगी भेटेल, पण मुग्धाचं काय. तिच्याशी कोणताच मुलगा लग्न करणार नाही. तिच्यात काय कमी आहे सांगा ना. अमिषा म्हणाली, पण अमित, अरे, ती आई होणार नसेल तर कसं होईल. बेटा, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. आमची काही स्वप्न आहेत तुझ्याकडून. आणि अमित म्हणाला, मम्मा, त्याविषयी आपण नंतर चर्चा करू. असं म्हणून त्यानं श्रीला फोन लावला आणि मुग्धाची मेडिकल फाईल मागवली. श्रीला नील अमिषाला घेऊन त्या डॉक्टरांकडे गेला. आता ते डॉक्टर लहानपणापासून मुग्धाचा इलाज करायचे. त्यांच्याशी तो बोलला आणि डॉक्टर म्हणाले, तिचं हृदय कमजोर आहे. अशा वेळी ती गरोदर राहिली तरी तिला धोका होऊ शकतो. अशा कंडिशनमध्ये बाळ किंवा आई कोणीतरी एकच जगू शकतं, पण काही केसेसमध्ये दोघेही जगतात आणि चमत्कार होऊ शकतो. बाकी दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि अमित म्हणाला, म्हणजे डॉक्टर, ती प्रेग्नंट राहू शकते, राईट. डॉक्टर म्हणाले, हो, पण नंतर बाळ जन्माला येताना कशी कंडिशन असेल त्यावर सगळं डिपेंड आहे. आणि आता हे ऐकून तर नील आणि अमिषा आणखीनच घाबरले. किती क्रिटिकल अवस्था होती मुग्धाची. पण आता तरी सुद्धा अमित त्याच्या मतावर ठामच होता आणि तो तिथेच म्हणाला, मला मुग्धाशीच लग्न करायचं आहे. श्री म्हणाला, पण मुग्धा तयार नाही ना अमित, काय करायचं रे. अमित म्हणाला, तिला तयार करण्याची जबाबदारी माझी अंकल. आणि तो थेट मुग्धाकडे गेला आणि तिला म्हणाला, मुग्धा, मी डॉक्टरांना भेटलोय. तू आई होऊ शकते, पण त्यावेळी जी कंडिशन असेल त्या कंडिशनवर डिपेंड आहे की काय होईल. आणि मुग्धा, ट्रस्ट मी तुझी खूप काळजी घेईन, प्लीज होकार दे. तरीही मुग्धा शांतच होती. आणि इकडे तिची एंगेजमेंट तुटली हे बघून रश्मी आणि रश्मिका फार आनंदित झाल्या होत्या. आणि मुग्धा, तुझ्या आणि रितू आणि श्री, तुम्हा दोघांच्या आयुष्यात कधीच आनंद येणार नाही असं रश्मी म्हणत होती. मग आता असेच आणखीन काही दिवस गेले. अमित सोबत लग्नासाठी मुग्धा तयारच होत नव्हती. त्याच्यासारख्या चांगल्या मुलाचं आयुष्य तिला क्रिटिकल करून टाकायचं नव्हतं तिच्या हेल्थसारखं. अमितने पुन्हा तिला फोन केला आणि ती चिडून म्हणाली, अमित, मी जशी आहे तशी जगू शकते. का तुला माझ्या आयुष्यात यायचं आहे? का तू मला एकटं सोडत नाहीस? स्वतःला महान म्हणून घ्यायचं आहे का तुला माझ्याशी लग्न करून? का तुला माझ्यावर दया येते? बोल, का तू मला इतका फेवर करतोस? असं म्हणून मुग्धा त्याच्यावर चिडली आणि रागात फोन ठेवून दिला. आणि अमितला फार वाईट वाटलं आणि मुग्धासुद्धा तिकडं रडायला लागली. त्याच्यासारख्या चांगल्या मुलाचं मन दुखावणं तिलाही जड वाटत होतं. पण आता ती हे सगळं मनापासून नाही बोलली. त्यानं चिडून तिच्याशी संपर्क तोडावा म्हणून बोलली. आणि मुग्धा खूप अपसेट होती. आणि एका दिवशी ती ऋतू आणि श्रीला म्हणाली, आई बाबा, मला गावच्या गणपतीला जायचं आहे. तिथे जाऊन मला थोडी शांती मिळेल, मला घेऊन चला. तिची अवस्था खूप बिकट होती आणि
अमितनं तिला मागणी घातली नसती तर किती बरं झालं असतं, कारण त्याआधी मुग्धा खूप खुश तरी असायची असं त्या दोघांनाही वाटलं. आणि तिच्या समाधानासाठी ते तिला घेऊन गावच्या गणपतीला गेले. पण कृष्णा मात्र गेला नाही. तो एकटाच घरी थांबला. आता कान्हासुद्धा कॉलेजला गेला होता. आज श्री ऑफिसला नव्हता, त्यामुळे ऑफिसमधून लवकरच तो निघणार होता. आणि वंदनासुद्धा तिचं काहीतरी काम होतं म्हणून बाहेर गेली होती. आणि त्याचवेळी सई आली आणि तिनं आउटहाऊसमध्ये बघितलं तर कोणीच नव्हतं. कान्हा कान्हा म्हणून तिनं हाका मारल्या तर तिला कान्हा दिसलाच नाही. इतक्यात कृष्णानं तिला बघितली आणि तिला म्हणाला, कोण पाहिजे तुला? आणि ती म्हणाली, काही नाही, आणि जायला निघाली. तसा कृष्णा म्हणाला, तो आमचा नोकर, त्याला शोधतेस ना तू? अगं तो तर आतमध्ये आहे, मुग्धाताईसोबत बोलतोय. आणि सई म्हणाली, मुग्धाताईसुद्धा आत आहे का? कृष्णा म्हणाला, हो, तिची एंगेजमेंट तुटल्यापासून ती सहजा कुठे जात नाही आणि म्हणून तो नोकर तिच्याशी बोलतोय. असं कृष्णा खोटं बोलला. आणि सईला सुद्धा वाटलं मुग्धाताईशी थोडंसं बोलावं म्हणजे तिला बरं तरी वाटेल. आणि आता सई आतमध्ये निघाली. तसं आता कृष्णानं इकडं तिकडं बघितलं आणि तो सुद्धा तिच्या पाठीमागं निघाला तिचा बदला घ्यायला. आणि जशी सई मुग्धाच्या रूममध्ये गेली तर तिला कोणी दिसलंच नाही. आणि ती चकित होऊन म्हणाली, कान्हा, मुग्धाताई, कुठे आहात तुम्ही? आणि आता तिला कोणीच दिसलं नाही. ती मागे वळली तसा तिच्या नाकासमोर कृष्णा उभा होता. आणि त्यानं दरवाजा लावला आणि तिच्याकडे फार विचित्र नजरेनं बघत होता. सई खूप घाबरली आणि म्हणाली, हे तू काय करतोस? दरवाजा का लावलास तू? कान्हा कान्हा अशी म्हणून ती हाक मारत होती. आणि कृष्ण म्हणाला, ओरड, आणखीन ओरड, पण इथे तुझा आवाज ऐकायला कोणीच नाही, सगळे बाहेर गेले आहेत. 1.5 दमडीची नोकर तू आणि फारच तेवर दाखवतेस का मालकिनीसारखे? पण आता तुझी सगळी अक्कड उतरवतो, असं म्हणून कृष्णा तिला पकडायला गेला. तशी सई घाबरून मागं सरकली आणि बेडवरच पडली. आणि आता कृष्णानं तिच्या अंगावरची ओढणी खेचून घेतली आणि सईनं दोन्ही हात तिच्या छातीवर पकडले आणि वाचवा वाचवा म्हणून रडायला लागली. आणि त्याच वेळी कान्हा गेटमधून आत आला आणि त्याला बंगल्यातून आवाज आला आणि तो वॉचमॅनला म्हणाला, इथे कोणी मुलगी आहे का काय? आणि वॉचमॅन म्हणाला, हो, सई आली आहे. आणि आता कान्हा पळतच घरात शिरला. त्याचवेळी कृष्णा सईच्या अंगावर पडून तिच्या तोंडामध्ये तोंड घालण्याचा प्रयत्न करत होता. आणि कान्हा आता त्याला पकडून बेदम मारायला सुरुवात केली. सई आता घाबरली होती आणि बेडच्या एका टोकाला जाऊन पोटात पाय घेऊन बसली होती. आणि कान्हा मात्र कृष्णाला खूप चिडून खूप रागात मारत होता आणि त्याचा हात थांबता थांबत नव्हता. त्यानं कृष्णाचा डोळा फोडला, तोंड फोडलं, नाकातून रक्तसुद्धा काढलं. आणि आज कान्हाचं हे चिडलेलं रूप सई पहिल्यांदाच बघत होती. आज कृष्णाला सुद्धा कान्हा आवरता आवरत नव्हता. कान्हाने त्याला जमिनीवर पालथा घालून लाथांनी तुडवायला सुरुवात केली. आणि तो मरेल म्हणून सईनंच कान्हाला आवरला आणि त्याला तिथून घेऊन गेली. आउटहाऊसमध्ये गेल्यानंतर कान्हानं तिच्या अंगावर शॉल टाकली आणि त्याच्या मिठीत जाऊन सई खूप खूप रडायला लागली. त्यानं सुद्धा तिला मनापासून मिठीत घेतली आणि कुरवाळत तिला दिलासा द्यायला लागला. आणि तरीही सई खूप रडत होती आणि कान्हाला घट्ट घट्ट मिठी मारत होती. तिची अवस्था तो समजू शकत होता. आणि त्यानं तिला दिलासा देण्यासाठी त्याच्याही नकळत तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले आणि म्हणाला, सई, घाबरू नकोस, मी आहे ना. आता तिच्याशी असं वागणाऱ्या कृष्णाचा खूप राग आला होता आणि हे नीच काम केल्याबद्दल तो त्याला कधीच माफ करू शकत नव्हता. आता श्री आणि ऋतूला जेव्हा कळेल तेव्हा कृष्णाचं काय होईल हे तर येणारा काळच सांगणार होता. आणि कृष्णा कान्हाच्या हाताच्या मार खाऊन आणखीनच कान्हावर चिडला आणि 1.5 दमडीच्या नोकराची इतकी हिंमत म्हणून आउटहाऊसच्या दरवाजावर लाथा घालायला सुरुवात केली त्यानं. भिकारी नोकर, तुझी हिंमत इतकी झाली की माझ्यावर हात उचलला, असं म्हणत होता आणि शिव्या घालत होता. तसा कान्हा पुन्हा चिडला आणि दरवाजा उघडायला जाणार इतक्यात सईनं त्याला पकडला आणि तुला माझी शपथ आहे, बाहेर जाऊ नको, असं म्हणाली. आणि कान्हा तिची शपथ नाही मोडू शकला.
आणि पुन्हा तिला दिलासा देऊन मिठीत घेतली.